तुमचा असल्याचं देखील सांगितलं जात आहे। अतिशय क्रूरपणे त्याने देखील मारहाण केलेली आहे, पैशांची उधळपट्टी केलेली आहे। काय तुमची प्रतिक्रिया? मी स्वतः कालच सांगितलं या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे। मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्यावर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ती घटना शिरूर तालुक्यातली नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं। नाही, पण दमनिया यांनी पण देखील आरोप भूमिका घेतली। दमनिया म्हणतात की 100% आशीर्वाद आहे असं दस म्हणालेत आणि याबाबतची कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे। हे पहा, असं काही ठिय्या मांडणार विधानभवन, असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का? या असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का? काहीतरी विनाकारण बोलू नये। मी स्पष्टपणे कालच सांगितलंय, विक्टीम तो समोरचा जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्याने फिर्याद द्यावी। भाजपचं भटके विमुक्त आघाडीचं युवा प्रदेश